करंजी. लेखन सादरीकरण मंजिरी कारेकर. दिलीप रावांनी स्टूलवर उभं राहून माळ्यावरचा कंदील काढला. अहो, नको ते दिव्य करू नका. उगीच हाडबीड मोडलं तर दिवाळीऐवजी दिवाळ निघेल. गवार मोडता मोडता ज्योतिताई म्हणाल्या, कधीतरी शुभ निघू दे की तुझ्या तोंडातून. इतरांना सतत काहीतरी बोलत राहायचं, धारेवर धरायचं, हेच तुझं काम. तुझं आणि तुझ्या त्या लेकाचं. कंदील साफ करत दिलीपराव म्हणाले, तेच म्हटलं, अजून गाडी समीरवर कशी घसरली नाही. अहो, एवढा गुणी मुलगा आहे. सगळ्यांशी जमवून घेतो. फक्त तुमच्याशीच जमत नाही त्याचं. मग तुम्हीच आत्मपरीक्षण का करत नाहीत. समीरचं एक वेळ सोडा, पण आपली सून समिधा किती गोड मुलगी आहे. दोघंजण एवढा आग्रह करत होते. 4 दिवस दिवाळीचे तिथे गेलो असतो तर काय बिघडलं असतं. अजूनही विचार करा, रिक्षा करून जाऊया का तिथे. दिलीप रावांकडून होकार येईल अशी अपेक्षा नव्हती, पण तरीही मनात कुठेतरी आशा लागली होती. म्हणून पुन्हा एकदा विषय उकरून ज्योतिताई नवऱ्याला विचारून पाहत होत्या. 1000 वेळा सांगून झालं, आता 1001 वेळा सांगतो, मी त्यांच्याकडे दिवाळीला जाणार नाही आणि हा विषय इथेच संपला. दिलीप रावांचा स्वभाव पहिल्यापासून हट्टी. आपलं ते खरं करायचं. समीरसाठी त्यांना आपल्या दूरच्या आत्तेभावाची मुलगी करायची होती, पण समीर वडिलांसारखाच हट्टी. समीर आणि समिधाचं लव्ह मॅरेज झालं. त्यालाही सुरुवातीला दिलीपरावांनी कडकडून विरोध केला. हळूहळू निवळलं सगळं, पण बाप लेकामधली अढी मात्र तशीच राहिली. आता समीरने एक डुप्लेक्स फ्लॅट घेतला होता. अर्थात आईबाबांचा विचार करूनच त्याने मोठा फ्लॅट घेतला होता. पण पुन्हा दिलीपरावांचा इगो मध्ये आलाच. तिथे जाण्यास त्याने स्पष्ट नकार दिला. समीरचाही हिरमोड झाला. लहान फ्लॅटमध्ये सगळ्यांचीच गैरसोय होत होती हे ज्योतिताईंना जाणवत होतं. म्हणूनच त्यांनी शपथेवर समीरला त्या फ्लॅटमध्ये जबरदस्ती राहायला पाठवलं होतं. दिलीपरावांच्या या स्वभावामुळे बाप लेकातही संवाद किंवा संभाषण नव्हतं. सगळ्या निरोपाची देवाणघेवाण ज्योतिताईंच्या मार्फतच व्हायची. मुलगा, सून आणि नातू दुसऱ्या घरी राहायला गेल्यामुळे घर सुनं वाटू लागलं होतं. मुलं आणि नवरा यामध्ये बाईचं नेहमी स्मरण होत आलंय. विचार करत असतानाच समीरचा फोन आला. आई, काय ठरलंय तुमचं. बाबा येत नसतील तर त्यांना तिथेच राहू दे. तू इथे यायलाच हवीस, नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही. त्याने सरळ धमकीच देऊन टाकली. ज्योतिताईंना काहीच बोलू न देता त्याने फोन आदळला. काय, लाडक्या चिरंजीवांचाच फोन होता ना. म्हणाला असेल, बाबा नसतील तर त्यांना तिकडेच राहू देत, तू निघून ये. फोनचं एक कनेक्शन डायरेक्ट यांच्या कानातच आहे की काय, असं त्यावेळेस ज्योतिताईंना वाटून गेलं. नाही हो, तसं काही नाही, आपल्या दोघांनाही बोलवत होता. ज्योतिताईंनी कसंबसं सावरून घेतलं. हो, तसं असतं तर माझ्याशी पण बोलला असता की, दिलीपराव म्हणाले. पण तुमच्याशी बोलला असता तर तुम्ही यायला तयार झाला असता. नाही ना, तुमचं आपलं काहीतरीच असतं. आपलं राहतं घर बंद करायचं नाही, लक्ष्मी आल्या पावलांनी परत जाईन, ही सगळी खोटी कारणं आहेत तुमची. समीरने तुमच्या मनाविरुद्ध लग्न केलं, त्याचा राग अजूनही तुम्ही मनात धरून बसला आहात, हेच फक्त खरं आहे. अहो, आता सगळं सोडा ना. आपलं वय पहा. आपण आज आहोत, उद्या नाही. जितके दिवस आहोत तितके दिवस त्यांच्याबरोबर आनंदाने राहूया ना. ज्योतिताई समजावत होत्या. तुला त्यांच्याबरोबर आनंदाने राहता येत असेल ना तर तू जाऊन राहा. मी काही येणार नाही. मुळात दुसऱ्यांच्या घरी जाऊन लाचार होऊन राहण्यापेक्षा मी इथे मरेन, तडकन दिलीपराव म्हणाले. त्यांच्या या अशा बोलण्याने ज्योतिताई अधिकच दुखावल्या गेल्या. तुमच्यासाठी तुमचा शब्द, तुमचा अहंकार मोठा. माझ्या मनाला काडी एवढी किंमत नाही. शेवटच्या क्षणी लेकाच्या हातून तोंडात पाणी पडावं एवढीच इच्छा आहे माझी. ती सुद्धा तुम्ही पूर्ण होऊ देणार नाहीत की काय. असं बोलून ज्योतिताई दुःखाने उठल्या आणि अचानक खुर्चीवरच कोसळल्या. गवारीचं ताट हातातून निसटून गेलं. खण 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 असा आवाज करत ते ताट दिलीपरावांच्या पायापाशी येऊन थांबलं. आवाजाने दिलीपराव दचकले. घाईघाईने गडबडीने ते टेबलापाशी आले. ज्योतिताईंनी हात दुबडून त्यावर डोकं ठेवलं होतं. ज्योती, काय झालं? उठ पाहू. अगं, अचानक काय झालं. दिलीपराव खूप घाबरले. ज्योतिताईंच्या तोंडावर पाणी शिंपडलं, पण काहीच उपयोग झाला नाही. आता काय करायचं. समीरला बोलवावं की डॉक्टरांना. समीरला बोलावलं तर तो आपल्यालाच दोष देऊन मोकळा होईल. पण देऊच दे, आपलंच चुकलं आहे. मनातल्या मनात विचार चालू होते.
त्यांनी समीरला फोन लावला. त्याचा फोन एंगेज येत होता. मग दिलीपरावांनी लगेचच डॉक्टर सबनीसांना फोन लावला. सबनीस त्यांचे फॅमिली डॉक्टर होते, शिवाय जवळ राहत होते. पुढच्या 5 मिनिटात ते हजर झाले. पण त्या 5 मिनिटात दिलीपरावांच्या मनात नानाविध विचार येऊन गेले. आपल्या बायकोला काय झालं तर आपण स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. तिची शेवटची इच्छा आपण पूर्ण करू शकलो नाही याची खंत मरेपर्यंत आपल्याला राहील. समीरसुद्धा आपल्याला कधी माफ करणार नाही. उगीच खोट्या अहंकारापायी आपण बायको आणि मुलाशी किती वाईट वागलो. ज्योतीला हार्ट अटॅक आला असेल का? तिच्याशिवाय आपण राहूच शकणार नाही. पण ती असताना मात्र आपण तिला गृहीत धरलं. असताना म्हणजे आता ती नाही आहे की काय? त्यांनी नाडी तपासली. सुदैवाने नाडी चालू होती. श्वासोश्वास चालू होता. तेव्हा कुठे त्यांचा जीवात जीव आला. डॉक्टर सबनीसांना फोन करण्याऐवजी ॲम्ब्युलन्स बोलवायला हवी होती का? त्यांनी कपाट उघडून पाहिलं. घरात फक्त 7-8 हजार रुपये होते. हॉस्पिटलला ॲडमिट करायचं म्हटलं तर 20-1 रुपये डिपॉझिटचे लागतील. बँकेत आहेत तसे पैसे, पण ते ATM, जीपे काही कळत नाही. तसं मागे समीर म्हणाला होता, हे सगळं शिकून घ्या, कधीतरी कामी येईल. पण आपलाच हट्ट अहंकार मध्ये आला. विचार करत असताना समीरचाही फोन आला. तो म्हणाला, हा गाई, बोल, येतेस ना तू? खरं तर दिलीपरावांनी त्यांच्याच फोनवरून फोन केला होता. पण तरीही कोणत्याही कारणावरून बाबा फोन करतील याची तीळ मात्र शक्यता समीरला वाटली नव्हती. लेकाशी बोलताना दिलीपरावांचा घसा सुकला. एवढे दिवस दोघांमध्ये मुकसंवाद चालला होता. आज एकदम बोलायचं आणि तीही अशी बातमी द्यायची. त्यांनी घसा खाकरला. अरे समीर, बाबा बोलतोय रे. अरे आईला काय झालं? बाबा काय झालं आईला? ते पुढे काही बोलणार तितक्यात डॉक्टर सबनीस आले. डॉक्टर पहा ना, एकदम अचानकच खुर्चीवर कोसळली. डॉक्टरांबरोबरचं ते संभाषण समीरने ऐकलं आणि क्षणाचाही विलंब न करता गाडी घेऊन तो घरी पोहोचला. वॉचमनला बोलवून ज्योतीताईंना बेडवर झोपवण्यात आलं. डॉक्टर, काळजीचं काही कारण नाही ना? घाबरत दिलीपरावांनी विचारलं. काळजी करू नका सरपोतदार, चेक करतो मी. BP, नाडी, हृदयाचे ठोके सगळं चेक केल्यानंतर डॉक्टर म्हणाले, तसं काळजीचं काही कारण वाटत नाही. पण तरीही वय झालंय, एकदा ECG करून घेऊया. तूर्तास अशक्तपणामुळे चक्कर आली असावी असं वाटतंय. मी इंजेक्शन दिलंय. उठल्यानंतर काहीतरी खायला द्या आणि ह्या गोळ्या द्या. डॉक्टर पुढची काही माहिती देणार तेवढ्यात समीरसुद्धा आला. घाबरलेल्या समीरला धीर देत डॉक्टर म्हणाले, समीर, अरे काळजी नको करूस. आई ठीक आहे. अशक्तपणामुळे चक्कर आली असावी. पण आता काळजी घ्या हं. समीरने आईच्या डोक्यावरून हात फिरवला. आईच्या पायाशी बसून तो ढसाढसा रडू लागला. दिलीपरावांचा जीव कासावीस झाला. समीर लहान असताना ज्योतीताईंना असाच ताप आला होता. तेव्हा तो बाबांना चिकटून राहिला होता. थरथरत्या हाताने दिलीपरावांनी समीरचं डोकं कुरवाळलं. डोळे पुसत तो उठला. काळजी करू नकोस हां. थोड्याच वेळात आईला शुद्ध येईल. मी तिच्यासाठी सूप आणि खिचडी करून ठेवतो. तेवढे तिला भरवतो आणि मग तू तिला तुझ्यासोबतच घेऊन जा. दिलीपरावांनी डाळ तांदळाचे डबे धुंडाळले. दुसऱ्या पातेल्यात सुपासाठी टोमॅटो उकडत लावले. इथे कुकरच्या शिट्ट्या झाल्या असतील नसतील तोच ज्योतीताईंना शुद्ध आली. समीर, केव्हा आलास रे बाळा? त्यांच्या आवाजाने दिलीपरावसुद्धा बाहेर आले. ज्योती, बरी आहेस ना गं? हे विचारताना त्यांना गहीवरून आलं होतं. ठीक आहे ओ, मी इतक्यात मरेन. एवढं तुमचं भाग्य कुठलं? त्यांच्या तोंडावर आपला हात ठेवत दिलीपराव म्हणाले, शपथ आहे हां, असं वेड्यासारखं कधीच बोलू नकोस. आणि थोडी उठून बसतेस का? सूप खिचडी केली आहे, खाऊन घेशील? समीरने आधार देत त्यांना उठून बसवलं. 4 खिचडीचे घास पोटात गेल्यानंतर त्यांना तरतरी वाटली असावी. त्या म्हणाल्या, अहो, खूप छान झालंय सूप. तेव्हा कुठे मघापासून आलेला ताण हलका झाल्याचं दिलीपरावांना वाटलं. आई, आता 1 मिनिटसुद्धा इथे थांबायचं नाही. आपण निघूया. तुझा ECG वगैरे तिथेच काढून घेऊ. मी बॅग भरतो, तू तयार हो. मिळतील तसे त्यांचे 4-5 कपडे समीरने बॅगेत भरले आणि तो बाहेर आला. अरे वेड्या, यांना सोडून मी साधी मार्केटमध्ये गेली नाही तर तुझ्याकडे राहायला कशी येऊ? 7 जन्मांची पक्की गाठ आहे. कुणी तोडायची म्हटली तरी तुटणार नाही. तेव्हा एकटी दुःखीने मी कुठे जात नसते. मग मात्र समीर वैतागला. त्यांना नको का म्हटलं यायला? पण ते तयार नाहीत. तू म्हणत असशील तर लोटांगणसुद्धा घालतो त्यांच्यासमोर. पण तरीही ते येणार नाहीत बघ. लेकाचं ते बोलणं ऐकून दिलीपराव
निमूटपणे आत गेले. लोटांगण घालण्यापेक्षा त्यांच्या खांद्यावर हात ठेवत प्रेमाने बोलला असतास तर बरं झालं असतं. कदाचित आले असते ते. तुमच्या बाप लेकाच्या मध्ये मी घुसळली जाते बाबा, ज्योतिताई म्हणाल्या. ठीक आहे, तू म्हणतेस तर पुन्हा एकदा आग्रह करतो त्यांना, समीर म्हणाला. मी म्हणते म्हणून नको, तुला वाटत असेल तरच कर, नाहीतर जसा आला आहेस तसाच परत जा. आईच्या या बोलण्याने समीर थोडा हळवा झाला. बाबांशी बोलायला आतल्या खोलीत जाणार तेवढ्यात बाबाच बॅग घेऊन बाहेर आले. ज्योती, चल ग, मीही येतो तुझ्यासोबत. समीर आणि ज्योतिताई आश्चर्याने पाहत राहिले. गाडीत बसताना दोघांनाही ज्योतिताईंच्या तब्येतीचीच काळजी वाटत होती. अगदी एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं. किती क्षणभंगूर असतं ना आयुष्य. आयुष्यभर आपण आपल्या बायकोला ग्रँटेड घेतलं, तिच्यावर हक्क गाजवत राहिलो, पण तिचं मन, तिच्या भावना कधी समजून घेतल्या नाहीत. सगळं वेळीत सावरलं म्हणून बरं झालं, नाहीतर मरेपर्यंत ही टोचणी आपल्या मनाला लागून राहिली असती. खिडकीच्या बाहेर अंधार दाटला होता, पण चंद्राचे किरण प्रकाशाने अंधारलेली रात्र उजळून टाकायचा प्रयत्न करत होता. बाजूला बसलेल्या बाबांकडे पाहत समीरच्या मनात विचार आला. खरंच, जिकडे सुईने काम होणार असेल तिथे आपण प्रत्येक वेळेस तलवार उपसायला का जातो कोणास ठाऊक. बाबांशी आपण कधी प्रेमाने बोललोच नाही. त्यांचा स्वभाव हट्टी आहे हे तर आपल्याला ठाऊक आहे, पण त्यांचे हट्ट आपण पुरवणार नाही तर कोण पुरवणार. त्यांचा इगो, त्यांचे हट्ट मुलगा म्हणून आपण कधीच कुरवाळले नाहीत. आता त्यांचं वय झालंय. आजही बाबा तुम्ही माझ्यासोबत चला असा हट्ट केला असता तर ते नाही म्हणाले नसते, पण प्रत्येक वेळेस आईची ढाल करायची, या सगळ्याची काही गरज नव्हती. याच ढालेने आपले कितीतरी वार झेलले, पण आता पुन्हा ही चूक करायची नाही, नाहीतर हातातल्या वाळूप्रमाणे सगळंच निसटून जाईल. घर आलं. बिचारी समिधा काळजीने येरझाऱ्या घालत होती. गाडी पाहताच ती धावत धावत पुढे झाली. तिच्या पाठोपाठ छोटा सोहमसुद्धा धावत आला. आजी आजोबा म्हणत उड्या मारू लागला. सासूला अलगदपणे हात देत काळजीने समिधाने विचारलं, आई बऱ्या आहात ना? हो ग, अगदी ठणठणीत आहे. त्यांचं ते बोलणं ऐकून तिचा जीव भांड्यात पडला. बरं मला सांग, फराळ किती झाला? करंज्या झाल्यात की नाहीत? माझ्या समीरला आणि यांना दोघांनाही करंज्या खूप आवडतात, माहिती आहे ना? आई, करंजी सोडून बाकी सगळा फराळ झाला. करंजी करायची मला भीती वाटते बाबा. सारण भरता येईल की नाही, कढईत टाकल्यावर फुटणार तर नाही, अशी भीती वाटते. म्हणून म्हटलं उद्या विकतचीच आणू. दरवाजातून आत येताना ज्योतिताईंनी आणि दिलीपरावांनी घराकडे पाहिलं. किती सुंदर घर आहे, अगदी चित्रासारखं, ज्योतिताई म्हणाल्या. आजोबांनी छोट्या सोहमला कडेवर घेतलं होतं. समीरने बाबांच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, बाबा घर सुंदरच आहे, पण अपूर्ण होतं तुमच्याशिवाय. तुमच्या येण्याने पूर्ण झालं. आई, देवघर आणि तुमची रूम पण पाहून घे ना. समिधाने स्वतः सजवली आहे. त्यांच्या रूममधला ग्रामोफोन पाहताच बाबांना आनंद झाला. समीर म्हणाला, बाबा तुमच्या सुनेने आणलाय. मागे कधी एकदा तुम्ही आईला म्हणाला होतात एक ग्रामोफोन घ्यायची इच्छा आहे. तेवढंच तिने ऐकलं होतं आणि या नवीन घरात घेऊन आली. दिलीपरावांचे डोळे पाणावले. एखाद्याबद्दल आपण किती पूर्वग्रह करून घेतो. डोळ्यासमोर अहंकाराचा पडदा आला की मग समोरच्या माणसाचं प्रेम दिसत नाही. आणि आई, या पुस्तकांच्या कपाटात तुम्हाला आवडतील अशी रेसिपीची पुस्तकं आहेत बरं, समिधा म्हणाली. तिला जवळ घेत सासूबाई म्हणाल्या, लेक नव्हती ती देवाने अशी पदरात टाकली. बरं समिधा, मी हातपाय धुवून घेते, तू करंजीचं सामान काढून ठेव. 1/2 किलो का होईना, करंज्या बनल्याच पाहिजेत. समीर आणि बाबा आश्चर्याने आईकडे पाहत राहिले. अगं आत्ताच तू आजारातून उठलीस ना, त्यांनी विचारलं. अहो, तुम्हाला नाही कळायचं. शारीरिक दुखणं नाही ते, मानसिक दुखणं होतं. आणि दगदग करून नाही घेणार, फक्त समिधाला शिकवते. लगबगीने समिधाने सुद्धा करंजीचं सगळं सामान काढून ठेवलं. आई तुम्ही काही करू नका, फक्त मला सांगत चला. तुम्हाला बरं नाही हे कळल्यावर किती घाबरलो होतो आम्ही, समिधा म्हणाली. ज्योतिताईंनी आजूबाजूला कोणी नाही ना याचा कानोसा घेतला आणि सुनेच्या कानात जाऊन म्हणाल्या, घाबरवायलाच तर सगळं केलं होतं. ते ऐकून समिधाचे डोळे मोठे झाले. मग भराभर ज्योतिताईंनी पीठ मळलं, दुसरीकडे सारण केलं. करंजीची पारी लाटता लाटता म्हणाल्या, घरातल्या बाईचं जीवन या पारीसारखं. बाकी मंडळी म्हणजे सारण. कुणी रव्यासारखं, कुणी साखरेसारखं, कुणी चारोळीसारखं, कुणी बेदाण्यासारखं. सगळ्यांना
त्यांच्या गुणदोषासह आपल्यात सामावून घ्यायचं. आपल्या प्रेमाच्या कुशीत त्यांना बंद करायचं आणि मग आपल्याच भावनांना, कधीकधी आपल्या तत्वांनाही या करंजीसारखी मुरड घालायची आणि आयुष्यात येणाऱ्या संकटाच्या तेलात ही अशी उडी घ्यायची. पण कुणाला फुटू द्यायचं नाही की सुटू द्यायचं नाही. म्हणजेच या करंजीसारखी आपल्या संसाराची करंजीसुद्धा छान खुसखुशीत होते. फराळाच्या करंजीबरोबर आयुष्याच्या करंजीची ही टीप समिधाला मिळाली होती. मनोमन तिने सासूला हात जोडले. पाडव्या दिवशी नवऱ्याला ओवाळताना ज्योतिताई म्हणाल्या, "अहो, ओवाळणीत 500 रुपये जरा जास्तच टाका. डॉक्टर सबनीसांना द्यायला माझ्या तांदळाच्या डब्यातलेच पैसे काढले होतेत ना." ते ऐकून दिलीपराव आणि समीर दोघेही चमकून ज्योतिताईंकडे पाहतच राहिले. सासूकडे पाहून हसणाऱ्या समिधाच्या तोंडातली गोड करंजी मात्र जिभेवर छान विरघळली होती.